आता सध्याला मुंबई पवई हिरानंदन या ठिकाणी मी राहतो। गेल्या 1984 पासून त्या ठिकाणी जय भीम नगर बुद्धविहार अस्तित्वात आहेत। जगामध्ये आशिया खंडामध्ये हिरानंदनी बिल्डर हा टॉप 10 मध्ये येतो आणि सगळ्या डेव्हलपर मधील तो अध्यक्ष आहे। ते बुद्धविहार ची जागा त्याला पाहिजे म्हणून त्याने भंतेजींना कोट्यावधी रुपये देऊ केले, पण भंतेजींना घेतले नाही। भंतेजींना आयुष्यभर बुद्धलेणीपासून रमानगर मध्ये जाण्यासाठी 1 रुपयासाठी पाय पाय फिरले। भंतेजी तुमचं ते केलेलं कष्ट आज तुम्ही बघत आहात। हा सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे। आज इथे जो काही लाखोंना लोक आलेले आहेत धम्मभूमीच्या सन्मानासाठी, ते फक्त तुमच्या एका आवाजामुळे। म्हणून जोरदार आपण घोषणा देऊ, भिक्खू विश्वदानंद बोधी महाथेरांचा जोरात जोरात जोरात। बघा, तुम्हाला एक इलेक्शनच्या टायमाला तुम्हाला 500 रुपये दिले की तुम्ही विकले जातात। आपल्या नाही, आपल्या काही लोक भंतेजींना करोडो रुपये देतात तरी घेत नाही। करोडो रुपये ते घेत नाही। भिक्खू विश्वदानंद बोधी महाथेरांचा। मी डीजीपी बागाटे साहेब, 1 मिनिट नॉर्मल शब्द असं काही फार आठवले साहेब बोलणार आहेत। आठवले साहेब बोलणार, आठवले साहेब बोला, आठवले साहेब बोला, आठवले साहेब बोला। हॅलो, मी सर्व आंबेडकर समाजाच्या वतीने मी डीसीपी बगाटे यांना निवेदन द्यायचं आहे। बगाटे साहेब यांना निवेदन द्यायचं, 2 मिनिटं। आपल्या बुद्धलेणीवर धम्मभूमीवर यापुढे कोणतीही संघटना, कोणतेही कार्यालय, मनपा असो, आर्किओलॉजी असो, विद्यापीठ असो, त्या ठिकाणी कोणीही आपल्याला मज्जाव करणार नाही। त्यासाठी हे निवेदन पोलीस आयुक्त यांच्याकडे देत आहोत। सर्वांनी खूप टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। भिक्खू संघ या ठिकाणी पुण्याहून भारतीय दलित प्रभागाचे अध्यक्ष मान्य विवेकभाई चव्हाण आलेले आहेत। त्याचप्रमाणे बुलढाण्याहून दिलीपभाई सराटे आलेले आहेत। मला सर्व साधू आलेले आहेत। विवेकभाई चव्हाण। दुसरा निवेदन, टी पॉइंटचं निवेदन साहेबांना दिलेलं आहे। लवकरच बुद्ध मूर्ती हर्सुल टी पॉइंटवर बसणार आहे। सर्वांनी टाळ्याच्या गजरात। थँक्यू। आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेबांची मूर्ती बसणार आहे। टाळ्या वाजवा। अखिल भारतीय भंतेजीच्या नेतृत्वाखाली आणि औरंगाबाद शहरातील वेगवेगळे पक्ष संघटनेचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वेगवेगळ्या वर्गातील सगळे तरुण कार्यकर्ते, कॉलेजचे विद्यार्थी, महिला मंडळ यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने आज उपस्थिती दाखवून शासनाला दाखवून दिलेला आहे। मित्रांनो, लक्षात असू द्या, जर 12 तारखेपर्यंत ऐकून घ्या, जर 12 तारखेपर्यंत शासनाने याच्यावर लेखी आणि GR जर काढला नाही तर 12 तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे। 12 तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे। त्या दिवशी आमच्या लोक जसे लाखोच्या संख्येने बौद्ध लेणीला येतात, त्या ठिकाणी कोणताही माणूस घरी जाणार नाही। सगळं औरंगाबाद शहर बंद करून टाकू। आणि आपण आल्याबद्दल सगळ्याचे आभार।
सगळ्यांचे आभार आपण आल्याबद्दल कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पूजनीय भंतेजीच्या वतीने आता कुठे भाषण होणार नाही. साधू 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 जय भीम जय बुद्ध.